हे राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। ठाणे शहर आणि जिल्ह्यातल्या अन्य शहरांमध्ये वनमंत्री गणेश नाईक हे वरचेवर जनता दरबार घेत असल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतोय। यामध्ये शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आणि या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक यांनी दांडी मारली। तब्बल 8 महिन्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवर नाईक यांनी बहिष्कार घातल्याची जोरदार चर्चा आहे। नाईक यांचा जनता दरबार बंद करण्याकरता नवी मुंबईतल्या शिवसेनेचे पदाधिकारी किशोर पाटकर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता। नाईक यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे आणि नाईक यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद जसा चिघळला तसा तो ठाण्यामध्ये सुद्धा चिघळला नसला तरी नाईक यांनी अनिच्छेनं पालघरचं पालकमंत्रीपद स्वीकारलं। त्यानंतर नाईक यांनी ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये जनता दरबार आयोजित करण्याचा सपाटा लावला। या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले, त्यामुळे शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता आहे। दरम्यान गेली 5 वर्ष बैठकीला गेलो नाही आणि त्यात काहीही वावगं नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये याची बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री म्हणून तिथे आपण नव्हतात, त्याच्यामुळे आपण बहिष्कार टाकला अशी चर्चा आहे। नाही, मी गेल्या 5 वर्षात आमदार असताना गेलो नव्हतो, यावेळेला 10 महिन्यात गेलो नाही। त्याच्यावर वावगं काही नाही। राज्याचे फार मोठे मोठे नेते आहेत, गणेश नाईक साहेब असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असू द्या। आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारे कार्यकर्ते आहोत, सामान्य नेते आहोत, म्हणून आम्ही ह्या डीपीसीच्या बैठकीला आज आलेलो आहोत। परंतु कदाचित गणेश नाईक साहेबांना इतरत्र काही कामं असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते, परंतु नाईक नसले म्हणून काय झालं, सरनाईक तर आहेत।